नंदुरबार जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आदिवासी भागातील लोकांच्या जीवाशी खेळ करणारा एक बोगस डॉक्टर उघडकीस आला आहे. धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात सातपुड्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये हा प्रकार सुरू होता. विचित्र बाबू मंडल असे या कथित डॉक्टरचे नाव असून धक्कादायक बाब म्हणजे तो केवळ 12वी पर्यंत शिक्षण घेतलेला आहे. ना कोणती वैद्यकीय पदवी, ना कोणताही अधिकृत परवाना, तरीही तो स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत होता. स्थानिक आदिवासी नागरिकांची गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेत हा तरुण अनेक दिवसापासून बिनधास्तपणे रुग्णांवर उपचार करत होता. तो स्टेटस्कोप लावून तपासणी करायचा आणि थेट रुग्णांना औषधाचे डोस लिहून द्यायचा. एवढंच नव्हे तर तो स्वतः हाय डोस औषधे तयार करून रुग्णांना देत असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः विचित्र बाबू मंडलने कबूल केले आहे की तो फक्त 12वी पास आहे, तरी देखील तो डॉक्टर असल्याचा आव आणून लोकांच्या जीवाशी खेळ करत होता. हा बोगस डॉक्टर प्रशासनाच्या नजरेआड राहून आपला गोरखधंदा चालवत होता. यामागे आरोग्य विभागाचे मोठे दुर्लक्ष असल्याचेही स्पष्ट होत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचत नसल्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना संधी मिळते आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकांनी प्रशासनाकडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारचे बोगस डॉक्टर इतक्या काळापर्यंत कसे चालू राहू शकतात? आता या प्रकरणात आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन काय पावले उचलतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा फसवणूक सहन केली जाणार नाही. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.